राधाकृष्ण महाराज येऊन रामाचं दर्शन घेतलं आणि या मंदिराचा इतिहास माझ्या अंदाजाने 30-32 वर्षापूर्वी आपले जे पूर्वीचे किशोरजी व्यास आणि आत्ताचे गोविंदाचार्य महाराज यांनी राम मंदिराच्या बांधकामात अयोध्येला मोठं योगदान दिलेलं आहे। अशा संतांच्या हस्ते या ठिकाणी या राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, रामाची प्रतिष्ठापना झालेली आहे। अशा या मंदिरात आज राधाकृष्ण महाराज आले। आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निवांत दर्शन घेता येईल, घाई करू नका। सगळ्यात महत्त्वाचं ही परंपरा अखंड चालू आहे आणि एक चांगल्या पद्धतीची परंपरा या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी राम जन्म होऊन दुपारी 5 वाजता या ठिकाणी मिरवणूक निघते। सगळ्यांनी मिरवणुकीत सामील व्हा। एक भव्य दिव्य मिरवणूक रामाची ज्या वेळेला अयोध्येत स्थापना झाली, प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळेला अख्ख्या भारतात ते जगात प्रत्येक ठिकाणी राम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि वेगळा आगळा दिव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आणि आज या ठिकाणी गोविंदाचार्य महाराजांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात श्रद्धेय राधाकृष्ण महाराज येऊन गेले। सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद मिळतील। ते माझ्या राजूंच्या घरी आहेत, निवांत त्यांचं दर्शन घ्या आणि या ठिकाणी आनंद घ्या। संध्याकाळच्या मिरवणुकीत सगळ्यांनी या ठिकाणी सामील व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो। हरि ओम अनेन शीतलीकरणं विश्वे देवा भाभी में निकल गया। हरिभक्तपरायण राधाकृष्ण महाराज माननीय पूज्य रामायणाचार्य राधाकृष्णजी महाराज राधाकृष्णजी महाराज हे 10-15 मिनिटात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। त्यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार केला जाईल। तत्पूर्वी या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांनी पेंटिंगचं काम केलं येत आहे, मायकअप चालेल, यथोचित सत्कार करण्यात येत आहे। रामचंद्र की जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। आमचा फोटो घ्या। तुम्ही इकडे या ना, तुम्ही 1 मिनिट थोडं इकडे या ना। सत्कार झालेला आहे आणि आता माईक चालू नाही गुंजा साहेब। अरे मैं बोले जय श्रीराम, जय श्रीराम। चलो तिथे जाणार रस्ता द्या, महाराजांना जायला रस्ता द्या। अरे 1 मिनिट 1 मिनिट थांबा, 1 मिनिट। राधाकृष्ण महाराज येऊन रामाचं दर्शन घेतलं आणि या मंदिराचा इतिहास माझ्या अंदाजाने 30-32 वर्षापूर्वी
आपले जे पूर्वीचे किशोरजी व्यास आणि आत्ताचे गोविंदाचार्य महाराज यांनी राम मंदिराच्या बांधकामात अयोध्येला मोठं योगदान दिलेलं आहे. अशा संतांच्या हस्ते या ठिकाणी या राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, रामाची प्रतिष्ठापना झालेली आहे. अशा या मंदिरात आज राधाकृष्ण महाराज आले. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निवांत दर्शन घेता येईल, घाई करू नका. सगळ्यात महत्वाचं ही परंपरा अखंड चालू आहे आणि एक चांगल्या पद्धतीची परंपरा या ठिकाणी सामाजिक दृष्टिकोनातून रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी राम जन्म होऊन दुपारी 5 वाजता या ठिकाणी मिरवणूक निघते. सगळ्यांनी मिरवणुकीत सामील व्हा. एक भव्य दिव्य मिरवणूक रामाची ज्या वेळेला अयोध्येत स्थापना झाली, प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळेला अख्ख्या भारतात ते जगात प्रत्येक ठिकाणी राम मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला आणि वेगळा आगळा दिव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. आणि आज या ठिकाणी गोविंदाचार्य महाराजांनी स्थापन केलेल्या राम मंदिरात श्रद्धेय राधाकृष्ण महाराज येऊन गेले. सगळ्यांना त्यांचे आशीर्वाद मिळतील. ते भजनगणी राजूंच्या घरी आहेत. निवांत त्यांचं दर्शन घ्या आणि या ठिकाणी आनंद घ्या. संध्याकाळच्या मिरवणुकीत सगळ्यांनी या ठिकाणी सामील व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. जय हिंद. कई सालों से इस अभिनव नगर के जो सनातनी भक्त है, जो राम जी के दुलार है, जो सीता के प्यारे हैं, जो जनक के भक्त है, जो दशरथ के आज्ञा पालक है, उन सब का मैं स्वागत करता हूँ. मैं आपको केवल इतना ही कहना चाहता हूँ, उपदेश देना नहीं चाहता हूँ. संदेश है मेरा कि आज आप संकल्प करो कि हम सनातनी हैं, सनातनी रहेंगे, सनातनी संस्कृति को बढ़ाएंगे. अपने घर में किसी बच्चे का यदि वर्षगांठ का समारोह मनाएंगे तो हम दीपक जलाएंगे, उस पर छुरी नहीं चलाएंगे, तो ही हम राम जी के भक्त बनेंगे. थैंक यू. हो वही नाही का चला पटापट बाहेर आहे बाकीचे.